आम्ही बीड जिल्ह्याच्या संबंधित ठेवलेली ब्ल्यूप्रिंट ही बाजूला ठेवून फक्त जात आणि धर्मावरतीच या ठिकाणी निवडणूक झाली, त्याचा परिणाम आम्हाला अतिशय अल्पशा मतांनी पराभव पत्करावा लागला। तो आम्ही विनम्रपणे पत्करला, पण त्याच्यापेक्षाही अधिकचं दुःख की निवडणुकीच्या निकालानंतर तो ज्या पद्धतीनं निकाल लागला, पंकजाताईचा पराभव झाला, तर असंख्य ताईंवर प्रेम करणाऱ्या या बीड जिल्ह्यातल्या आमच्या बांधवांनी आपला जीव समर्पित केला, तो पराभव सहन झाला नाही, ते फार दुःख देणार आहे। म्हणून माझी आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला, ज्यांनी मतदान केले, ज्यांनी अतिशय प्रेम व्यक्त करून स्वतःच्या खांद्यावर निवडणूक घेऊन ही निवडणूक लढवली, त्यात पराभव स्वीकारावा लागला, पण तो पराभव पचनी पडत नाही म्हणून आपला जीव या ठिकाणी देत आहे, ते मात्र आपण थांबवलं पाहिजे। आपला जीव संपवण्यासाठी नाही, तर येणारी निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे। आपलं कुटुंब शेवटी उघड्यावर पाडून अशा पद्धतीनं एक पराभवानंतर आपलं किती प्रेम आहे ताईंवर, मुंडे कुटुंबावर, हे सगळं याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, पण तरी आपण हे थांबवलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आपला जीव संपून प्रेम व्यक्त करणं हे आम्हाला अपराधिक ठरवण्यात कुठंतरी आहे। त्याच्यानी आम्ही कुठंतरी हे पराभव पचवत असताना ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर कुठंतरी अधिकचं दुःख, अधिकच्या वेदना आम्हा सर्वांनाच्या ठिकाणी होतात। म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, पंकजाताईंनी सुद्धा विनंती केली, मी आज या ठिकाणी विनंती करतो की हे अशा पद्धतीचा आत्महत्या करणं, स्वतःला संपवून घेणं आणि हा पराभव पचनी न पडल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणं हे थांबवलं पाहिजे। आपलं कुटुंब, आपलं परिवार म्हणजे आपण सर्वजण आहोत, पण आपल्या आईवडिलांना, आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना असं उघड्यावर पडून एका पराभवाने खचून आपलं जीवन संपवणं हे कधीही स्वर्गीय मुंडे साहेबांनाही मान्य होऊ शकणार नाही। आपण त्यांना संघर्ष योद्धा म्हणून बघितलं, पंकजाताईंनी संघर्ष केला, मी संघर्ष केला। संघर्ष करत असताना आपण पराभव जरी झाला तरी तो पचनी पडून पुढे चालायचं असतं, पुढे जिंकायचं असतं आणि एका पराभवाने कुणाचं राजकारण संपत नसतं, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे। साहेब, हा ट्रेंड जर असाच राहिला तर याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होतील असं वाटतं का? एक लक्षात घ्या की लोकसभेमध्ये जे नुकसान व्हायचं होतं, या ठिकाणी ते नुकसान या ठिकाणी महायुतीचं झालेलं, महायुतीच्या उमेदवाराचं झालं। विधानसभेचा ट्रेंड काय असेल हे मी आजच सांगणार नाही, येणारा काळ ठरवेल। आज बोलणं थोडंसं फार लवकर होईल, आणखीन 3 महिने जायचे। 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असताना त्यावेळेस काय परिस्थिती होईल याचं आज चिकित्सा होऊ शकत नाही, त्याचं अवलोकन पण आज होऊ शकत नाही। योग्य वेळेला मी त्यावेळेस बोलेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।